निघाला? यस मॅम. आता गबस चलो निघाला आता गबस. हे बघा चांगलं करा, मस्त पैकी शूटला निघालात. आपलं मस्त महाराजांचं गाणं आहे, मस्त मेकअप वेकअप करून छान आहेत पोरं. आता यांना बघूयात आपण वेगळ्या गेटअप मध्ये. चलो चल पुन्हा इथंच येऊ का? बघ तुम्ही या लवकर तिकडे. हो सर. अरे मस्ती जा ना. बाय बाय टाटा. माझ्या उवायच्या डोक्यात हिच्या उवा माझ्या डोक्यात. हे बघा इथे कोण भूत बसलंय, पांढरं भूत एक मस्त पैकी. विशाखा अजून डबल पांढरं भूत करते तिला. श्रद्धाशी चाकाकली पाहिजे मध्ये उन्हात उभी राहून चाक 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 चाक. काय करते ही बघा. दुसरं भूत पारूचं भूत आताशी उठले. एवढा पाण्याचा वेळ आला ना मस्त तरी झोपलेली निवांत. हा ना चापटायची नाही झोपेल चापट द्यायची. सकाळी नाश्ता केला परत झोपायला आले ती. नाश्ता करून झोपल्या परत डबल. जाड व्हायचे लक्षणं दिसतात. तर गाण्यासाठी आमचा असा मराठमोळा लुक होता. प्रत्येकाची साडी वेगळ्या कलरची होती. आणि कसं दिसतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. गजरा लावायचा राहिलेला त्यामुळे मी जरा लाजतच होते आणि रमाचं अजून मात्र आवरायचं होतं. आमची लाल परी आली बघा. लाल परी आलेली आहे तयार होत. आणि चालेल ना तुझी ऍक्टिंग केली तर अशीच मजा करायची दिवसभर. ओके चिल राहायचं चिल. आणि ह्याने चिडायला तर लक्ष नाही द्यायचं. तू ब्लॉग नाही आपल्याला आडवं ब्लॉग करायचं. हे शूटच्या आधीचे सीन्स बघा काय चाललंय नक्की. बघू अजून ऋताचं हेअर स्टाईल. श्रद्धा रेडी आहे बघू. श्रद्धा आकांक्षा बसली, संकेत बसलाय, आम्ही इथे गर्ल्स रेडी आहे. आता कुठे चाललो? माऊलीला शूटिंगला. माऊलीला शूटिंगला. बाय अनुष्का त्यांच्यासोबत ये सगळं घर बंद करून. ओके आणि ऋताचं आवरायचं चाललंय. विशाखा बाय. तर गाईज मी अशी दिसतीये. लुक ऍट मी. Look at me. चलो गाइस जाते माऊली गो. काग असं म्हणतेस? एवढ्या सुंदर मुलींना प्रेम करायला पोरगं नाही आयुष्यात. ऐकून कसं वाटतंय? प्रेम करायला मुलगाच नाही आयुष्यात. काय करायचं? तुझं काय म्हणणं आहे? प्रेम करून काय बोल. झोपा गाडी खाली. मग वा ऐकलं उत्तर ऐकलं. चला फायनल निघालो. श्रद्धा काय म्हणलीस करता? लय भारी मला फिलिंग येते कारण मी शूट साठी खूप जास्त एक्साइटेड आहे. खूप किती एक्साइटेड आहेस? खूप म्हणजे वाईबच वेगळी. आणि तरी ह्या 5:30 ला उठल्यात आणि आवरणार होत्या 7 वाजेपर्यंत. तरी वाजलेत 12 वाजले असतील आणि अवघडच आहे. तरी मुलांचा आधी शूट होतं त्यामुळे चालतं एवढं. मुलींचं त्यांचा पण आत्ता फोन आलाय म्हणजे आत्ता झालं असणार आहे. म्हणजे आम्ही इतक्या वेळ ताटकळच बसलो असतो. सो आमचं करेक्ट टाइम मध्ये आवरलेलं आहे आणि आमचे छान छान फोटोज पण निघालेत. संकेतनी काढलेले आहेत. फोटोग्राफी. मधुराचे तर खूपच छान आले. कसलीच गोंडच दिसते मधुरा. लाल परी. हळद कुंकू झालोय आम्ही. मी हळद ती कुंकू आणि श्रद्धा झाले काय म्हणती
श्रद्धा आणि आकांक्षा झालं ॲम्ब्युलन्स. हळद कुंकू गुलाल. हा हळद कुंकू गुलाल. इथली पण घे. आणि मी ते काहीतरी म्हणतात ना निळं असतं त्याला. निळं काय असतं? काहीतरी असतं की निळं. आणि आता रमा आणि ऋता बघूयात आपण कोणत्या कलरच्या कशा होत आहेत ते. सो स्टे ट्यून. चला आता सेट वरती. बाय बाय. सकाळी 5:30ला उठून पण इतक्या जणांचा मेकअप होता म्हणून फायनली आता 12 वाजता आवरून झालेलं आहे आणि अजून नाश्ता झालेला नाही, त्यामुळे जाम भूक लागलेली आहे. तर जाता जाता बघूयात जरा कुठेतरी खाऊयात. कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. लिपस्टिकचं पडलंय, भुकेचं नाही. मला तर भुकेचं पडलंय. मी लिपस्टिक परत लावू शकते. गाईस आम्ही आलेलो आहे वडापाव खायला क्षेत्र माऊलीमध्ये. आता इथनं आत गेल्यावरती शूट आहे आमचं. शूटचं लोकेशन तुम्हाला बघायची एक्साइटमेंट आहे, पण आम्ही थांबत जातोय, तर तुम्हाला त्या हा व्हिडिओ बघतच पुढे जायला लागणार. तर बघा हळदी कुंकू आणि ॲम्ब्युलन्स गुलाल. चला गाईस आता वडापाव खाताना बघूयात आपण या मुलींना. बाय बाय. कसा खातायत मस्त पैकी त्यांनी आम्हाला सर्व केलेला आहे. छोरी बहीण मोठी बहीण म्हणायचं. थँक्यू. मधुरा बस की अगं बसून खा. अगं बसून खा. अगं खाणं बसून. मधुरा जरा एक्स्ट्राच गोंडस आहे, त्यामुळे तिला चिडवायची मज्जाच वेगळी आहे. तिला थोडीशी मज्जा तर घेतलीच पाहिजे. सातारा मधूनच आहे. सातारा मधल्याच आहेत ह्या सुंदर्या. तुम्हाला कसं वाटलं वडापाव? मस्त. ही घ्या मुलाखत घ्या. मुलाखत घ्या. मला आशिषने सांगितलेलं क्षेत्र माऊलीला येताना वडापाव खाला, तिथे छान मिळतो. मग मी खातीये. कुणी सांगितलं? आमचे सगळे ऑलरेडी गेले तिकडे शूटला. त्यांनी सगळ्यांनी. हा ते शूटिंग वाले होते का? ते त्यांनीच सांगितलं असेल. ते आमच्याकडे येतात. हेच शूटिंग वाले ह्यांचंच आहे ते. तिखट लागलंय खूप आणि त्याच्यामुळे गोड गोड क्रेविंग झालं तुसाच्या रसाचं. या दोघींना या पाणी प्यायला बसलं. त्यांना टेन्शन आहे वॉशरूमला जायचं असेल तर साडीचं काय करायचं म्हणून त्यांनी उसाचा रस कॅन्सल केला. पण आम्ही खटक नसतो. 60 वरती टॉप 60 वरती हॅपी आहे. वडापाव लवर आशिष पुजारी बघाशी बरोबर घावलेले आहेत कुठं वडापाव खातात माऊलीत आल्यावर ते. तर उसाचा रस प्यायचा सुद्धा मज्जा एकदमच वेगळी आहे. तर ते सुद्धा आपण इथं पिऊयात आणि इथं कोण कोण किती चिडवाचिडवी करतंय ते सुद्धा बघूयात, कारण मज्जा तर चिडवाचिडवीतच आहे. उसाचा रस प्या यांच्या हो जरा डिलीट काय माझ्या हो. उसाचा रस प्या की धरा क्या यांच्या हो धरा माझ्या हो. धरणा चावी घेतली का? यांच्या हो चावी घेतली का? माझे का? मधुराला करेक्ट कळतं की संकेत चिडतो, त्याच्यामुळे ती सुद्धा चिडवण्यात सहभागी होते. तर गाईस तुम्ही पुढनं आमचा लुक बघितलेला, मागणं सुद्धा आम्ही किती भारी दिसतोय ते बघा. आता आम्ही एवढं मस्त मस्त आवरून आलोय म्हणल्यावर आम्हाला सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट एक्सपेक्टेड असणार. बघूयात कोण काय म्हणतंय ते. आशिषची ओव्हर ऍक्टिंग बघायची फक्त. ओव्हर ऍक्टिंग बघायची फक्त आशिष. आता एक अशा कॉम्प्लिमेंट फेकून मारलेल्या मिळणार आहेत. अरे मला नको त्या हिरोईन्सला घे. राहून द्याल आम्ही इथं चालत बसलो.
आम्ही सगळ्या लाडक्या म्हणल्यावर आमची एवढी एक्स्ट्रा काळजी तर घेतलीच जाणार. हा संकेत सर तुम्हाला पण घेतो. नको मला नको. एवढा वेळ असतोय सकाळी निघलेला तुम्ही किती वेळ आता ए श्रद्धा हे काय एवढा वेळ आता सगळ्या हिरोईन्स एक नंबर दिसत आहेत. अप्रतिम कोणी ट्रॅडिशनल वे प्रॉपर कडक. विशाखा मॅम कडक मेकअप ज्वेलरी आणि मस्तानी का काशीबाई काय म्हणायचं नक्की तुला? काशीबाई सॉरी काय साऊंड पटकन साऊंड आणलाय. मी काय म्हणलेलं काय खाली खाली मी काय म्हणलेलं की कशा फेकून मारलेल्या कमेंट्स मिळणार आहेत ते मिळालं. काही संबंध फेकून मनापासून होते. छान छान मस्त साडी मला पाहिजे. सावलीत जाऊन बसा पटकन. हे बघा इथे ह्यांचं चाललेलं आहे आणि इथे बघा ह्यांचं काय चाललेलं आहे आणि इकडे बघा आता सगळ्यांचे फोटो काढतो. श्रद्धाचा पासवर्ड काय? श्रद्धा पासवर्ड काय मोबाईलचा? 14/2004 सगळ्यांना कळाला. ही आणली ही नाही. ए तुम्हाला क्लॅप पाहिजे होतं ना? क्लॅप बोर्ड हा नाही तो हो आणलाय की. तर या गाण्याचा कोरिओग्राफर आहे खुद्द प्रसन्न शिंदे. असं आहे का नाही? चलो 5 6 5 6 7 गो 1 2 3 4 5 ओके. रागानं कॅमेरात बघा. चला पेक घेऊया. चला त्यो 1 2 3 4 तुमचा एक हात यायला पाहिजे. अशी सहज 2 3 4 एक हात यायला पाहिजे. स्पॉटला आज डीओपी कॅमेरा टीमच्या साठी मी छत्री धरून आज स्पॉटला. काय होतंय काय होतंय बघा. 5 6 7 गो 35 आहे. यासोबत गाण्याचे नेहमीप्रमाणे डिरेक्टर आशिष पुजारी आणि कॅमेरामन ऋषिकेश डीओपी आहेत आणि गाणं एकदम भारी शूट झालेलं तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल. अजून बघितलं नसेल तर लगेच बघा. ते घ्या एकदा पायाचं घे खाली लो अँगल फुल पायाचं. घे ना साऊंड प्ले कर. साऊंड चालला लावला चार्जिंगला. ए प्रोडक्शन ह्याला एक कट देतो थांबा तुम्हाला. प्रोडक्शन आपण कुठे आता बोला की पुढचं काय त्याचे प्रोडक्शन ऐक की त्यातलं पाणी घेऊन आहे ना तिथं मारा की त्यांचे पाय भासतात. पायात नाही त्यांच्या काय. आता प्रॅक्टिसला घालू द्यात की टेकच्या वेळेस काढू द्यात. अहो काय प्रसन्न सर. अरे बसलेतच वेळ जायचा बोला पटकन. बोला पटकन सगळे बसाच चालले बघा. बसा. हे माणूस तिथला मेकअप केलेला. बसा 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 बसा. पुढचं बोला की जरा. अहो सकाळपासून बसलोच नाही आम्ही. तर बसलोय का सकाळ बसलो कळलं की. संध्याकाळी सगळीच बसणार आहेत माहितीये मला. चला मी नाही ना. निवांत निवांत. ब्लॉग थोडा बसतात काय म्हणतात मॅडम. संध्याकाळी सगळेच बसणार. अरे आजार येतात. प्रसादला चेअर द्या. अहो, बच्चूंना प्रसादला चेअर द्या. मी नाही हे घालू ए यार जाना. त्याला corner यश जाना. ए चला जेवायला तिकडे सगळे जावा जेवायला. प्लीज चार्जिंग करायचं. चार्जिंग नाही करायचं. हे करणार. 1 2 3 शांत बस. हो मोनाच्या मोबाईल चार्जर आणलाय का? अनुष्काला फोन करून सांग लगेच आणायला. अरे गाणं लाव की विपल्या. विपुले गाणं लाव. गाणं लावतो ब्लॉग मध्ये. आई बोल. अरे मी काय बोलणार. अरे ते बसवले कशाला? गाणं लावून एक लाईन्स घ्यायच्या होता. नंबर नाही. अनुष्का मसूरकर, विशाखा मॅडम, विशाखा मेकअप आर्टिस्ट. माझ्या फोन मध्ये आहे ना. माझा फोन कोणाकडे? मार मार मार. नाही नरड्यात नाही तुझ्या ह्याच्यात घाल पोटात. मी जाईल टाकेल उडी एक तर मला पोहायला येत नाही. सारखी चिडती बघ मागं. श्रद्धा लवकर बघ इकडं. काय काम तुझं? दात पाडते तलवारीनं. तलवारीनंच पाडले. तलवारीनं पाडले.
प्रसाद माने हा पुण्याचा क्रिएटर पहिल्यांदाच आपल्यासोबत काम करतोय आणि त्याला कॅमेरामध्ये पण इंटरेस्ट आहे. आणि संकेत सुद्धा पहिल्यांदाच आपल्या शूटिंगच्या सेट वरती आलाय. कानातलं निघत नाही, कान कापावं लागेल. पप्पांनी सगळी काढून घेतली. हो हे सगळ्यांनी लक्ष द्यावा. हे वाऱ्यानं पडतं डोक्यात लोखंड आहे. माझं सेट घेऊन जावं लागेल. हो थांबा चेअर देतो तुम्हाला संकेत. ए पुढचं पण काढायचं ना. मला बोलल्यात आवाज आला काय पण आमचं चेटअप झालं. मी तर 8 वाजता मेकअप करून बसलो. मी काय म्हणे एवढा वेळ का लागला? केसची काढलं. अरे या साड्या रेडीमेड नाहीयेत. हे नेसवायला हेअरस्टाईल एकच जण आहे. तू एकटीच सांगितलं. तुझं शेवट झालं का मेकअप विषय? सगळ्यात करताना हिचा मेकअप अजिबात हल्लेला नाही. कसं काय आज बाबड्यानं ताप दिला नाही ना. बरं आहे का तू जिजाऊचं घेऊया. चला जिजाऊ प्रॅक्टिस करतात आता मुली आलेल्या आहेत. पहिला स्टेक होतोय मुलींचा नदी किनारी. तलवार नाही घ्यायची कोणी. तलवार कशी असेल पदर पकडायचाय म्हणल्यावर. मधुरा परत एकदा कशी म्हणली मला. हा 1 2 3 स्टार्ट. 1 तू पण म्हण पदर घ्या. घ्यायचंय. ए सध्या तू गाणं म्हण. 1 2 3 स्टार्ट. जिजाऊंचा हा पुत्र शोभतो मुघलांचा हा बाप, साऱ्या मुघलांचा हा बाप. आता ऐका ना यात कॅमेऱ्यात बघून बोला. हे बरं 1 माझ्याकडे बघा कॅमेरा. 1 2 नाही तुमच्या समोर आल्यानंतर सर एक काम करा की पदराला तशी करा ऍक्शन जी दिली आहे ती पकडून ठेवायचंय. काय करायचं तसंच मॅनेज करायचं. छान वाटलं. उलट हालतोय वाऱ्याने छान वाटतं ते. ठीक वाटतंय का? हो तू जरा क्रॉस मध्ये ऐका की असं क्रॉस मध्ये सॉन्ग कोणाच्या फोन मध्ये? माझ्या फोन 1 2 3 सर ठीक वाटतंय ना? 1 2 3 हो वाटतंय. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. जिजाऊंचा हा पुत्र शोभतो मुघलांचा इकडे बघा कॅमेरा. इकडे बघा. साऱ्या मुघलांचा हा बाप. आता काहीतरी एंडला ना हात सोडा मुघलांच्या वेळेस आणि हात असा करा. हा लाव बरं. हे बघा हात सोडा. प्लीज मध्ये मध्ये येऊ नको श्रावणी. चापटीन. होय गप्प शांत बस. मागे 3 सुंदर मुली उभ्या आहेत. तुला काय वाटतं की नाही? काय झालं? आकांक्षा कसली भारी चकाकती आहे. ए आकांक्षा बघू इकडं. हा टँग 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 टँग. ए काय झालं तुमचं? 1 2 3 स्टार्ट. खतरनाक ओरिजिनल वाटते. तर असं मस्त एन्जॉय करत करत आणि या मुलींना मस्त एक्सप्लेन करत करत शूटिंग चालू आहे. अरे वा. जिजाऊंचा हा पुत्र शोभतो मुघलांचा हा बाप, साऱ्या मुघलांचा हा बाप. डायरेक्ट पाहिजे. एवढ्या कडक उन्हात सुद्धा मधुराला चेष्टा करायची सुस्ती आहे बघा. कॅमेरा बघ कोण करते. संकेत तिचा बेस्ट फ्रेंड. मग त्याच्यामुळे ती संकेतची ऑल टाइम चेष्टा करणारच. या दोघांची मज्जा बघायला तर वेगळीच मज्जा येते. काय करताय तुम्ही दोघं? लेन्स चेंज करत होता का? सिनेमॅटिक डॉक्टर काय करतात? एक झेंडाचं काय तुम्ही? येस. काय दक्षिणा मागायला आली कोण कोण? ओ माय गॉड. इथं मध्ये कोणतरी दिसते. प्रसन्न शिंदे, विपुल आणि अक्षयची एंट्री झालेली. तिकडे बघ ना तिकडे. अरे कुठे गेले आता?
कोण आले? तुझ्या आयुष्यात 2 मुलं आहेत, एक राम एक श्याम, खरं आहे की खोटं? मुलं ग अपत्य. 51 रुपये दर्शना ठेवा आणि मनाची गोष्ट बोला. आम्ही पण येतो. श्रद्धा म्हणले हे कर ना, हे कर ना, हे कर ना. हे फील्ड क्लिअर. आता आपल्याला हकलते उठवते. चला जावा. काय रे बोल की. वाव किती छान दिसतात तिघी पण. ऊन पडल्यावर आता करेक्ट ऊन येत चाललंय. कसली भारी लाईट पडेल. आणि हे बघा मावळे सगळे मावळे. आता मावळ्यांच्या मध्ये या तिघी जणी उभ्या राहणार आहेत. हाय मावळ्यांना. नाव माहित नाही पण डायरेक्ट मावळेच म्हणत. ओ माय गॉड हे कोण आहेत मध्ये? काय हवंय लोकांना? शिंदे प्रसन्न. काय पाहिजे? हे कोण्यामध्येच बघाल तेव्हा ह्या माणसाची कॅमेऱ्यात पाठच दिसत असते. कधी बघणार आहे? वाघमारे मोठा झेंडा घेऊन उभे राहा. श्रद्धा ये पटकन. अरे ह्यांची बघाल तेव्हा भांडणच होत असतात. काय प्रॉब्लेम आहे रे तुमच्या दोघांचा? माझं बटन दिलं झालंय आता हो मॅम. माझं तुझं इथं चालू झालं का काय? चांगलं दिसतंय का? चेंज करू. नको एक नंबर आता का? साऊथचा लुक वाटते यांना. आता गेलं तिकडं. ते पाहिजे मला लोकांचे. नाही ते चांगलंय. तिघांचं मॅच तरी होते. नाही तिघांना मग पाहिजे मग घालायचं ना. हा बघ आशिष कसले दिसते भारी ह्याच्यात. इकडे घ्या. अजून 2 हिरोईन आलेल्या आहेत सेट वरती. लांजेकर रमा आणि शेंडकर ऋता. भारी. सिंदूर लावलंय का? असं लुक कम्प्लीट दिसायला. आता चलो गाईज. गजरे का भेटले ना तिथे. अजून कधी येत आहेत? हे बघा आता त्यांचं शूट चालू होतंय. गेम खेळताय का काय? माझा शिवबा हे एकदम भारी गाणं आहे बेळगावच्या टीमचं. आणि हे कृष्णा दादा यांनीच आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता. आणि फायनली सातारा शूट होतंय. इथं मी आयुष्यात पहिल्यांदा ढोल वाजवतीये. ढोल उचलला ऍक्च्युली आयुष्यात पहिल्यांदाच. आणि तो बांधायला कृष्णा दादा मदत करतात. आता त्यांनी सांगितलं तसं वाजून एकदम भारी भारी फोटो काढलेत. आणि ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतील. जायचं होतं तुझ्यासोबत तरी पण कुणी नेलंच नाही, बोलवलंच नाही. सो व्हॉट कॅन आय डू? काय म्हणणं याच्यावरती तुमचं? सांगा कमेंट मध्ये. आम्ही पण वाजवला ढोल. आमचा पण वाजला. तर अशा प्रकारे माऊली सातारा येथे हे शूट चालू होतं. आणि तुम्हाला शूटिंग इथं बसून बघायला मिळते. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. वाय सो केस ऑब्सेशन का? वाय सो केस ऑब्सेशन? लाईट चाललंय प्लीज यार. साठी मी जर आता करत बसलो ना. विषय का मॅम? कोणाला केसाचं तर कोणाला वेळेचं आणि सगळ्यांना मात्र शूटिंगचं. सर काय बघता? व्लॉग काढण्यात आणि BTS काढण्यात मात्र माझा जाम इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायला भेटतात. कसं रमा? कशी सुंदर सुंदर मुली इथे बसलेल्या आहेत सगळ्या.
अरे पाशा मध्ये चलो गाइस चलो चलो टेक सर टेक सर हा टेक मोबाईल आहे. पण मला काय माहिती तुझा मोबाईल आहे. श्रद्धावर थोडीशी चिडलेले मी आणि फायनली आम्ही एवढं आवरून आलेलो 5:30ला उठलेलो आणि त्याच्यानंतर आमचा 4, 4:30, 5ला आमचा पहिला टेक लागला आणि ते पण ऋताचा पहिला टेक लागला. स्माइल झेंडे उद्या नमस्कार समोर बोल घे हा प्रॉपर वर न घ्या. हा चला ना 5, 6, 7 गो म्हणलं ना सगळे झेंडे हलवायचे. ओके 5, 6, 7 गो प्रॉपर. हा एकमेकांना धडकू नका. हा चलो रेडी राहिली सगळी अरे येणार किती हो चलो रेडी. शूटिंग अशा प्रकारे चालू आहे आणि चला मी तुम्हाला सगळे क्रू मेंबर दाखवते. हे आहेत डिरेक्टर आशिष सर, तुम्ही सगळे त्यांना ओळखताच. अनुष्काच कॉस्ट्युमला मदत करते, मेकअप आर्टिस्ट विशाखा शेळके आणि हे सगळे शूटिंगचे टीम मेंबर्स आहेत म्हणजे ॲक्टर्स आहेत. श्रद्धा, आकांक्षा आणि ऋता आणि सगळे मावळे आणि रमा आणि त्याच्यानंतर मधुरा आणि तुम्हाला मागं सगळे मावळे दिसत आहेत. कृष्णा दादा जे बेळगावचे आहेत आणि ऋषिकेश सर DOP, अक्षयनंतर काय वेगळंच असतं आणि सिनेमॅटिक डॉक्टर टीम मधला अजय आणि संकेत आज मात्र इथं स्टील फोटोग्राफीला आहे. सरांचा लाडका सात्विक तो सुद्धा प्रोडक्शन आणि डिरेक्शनला हेल्प करतोय आणि सगळ्यांचा लाडका ढोल आणि त्याच्यानंतर हे सगळे क्रू मेंबर्स. तर अशा प्रकारे मस्त शूटिंग चालू आहे आणि शूटिंगमध्ये गाणं कधी येणार याची खूप जास्त एक्साइटमेंट आहे. तर तुम्ही ती नक्की बघा, गाणं बघा आणि मी फायनली मी दिसले कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा घेतला इकडे चालले तर मला लागलं एवढ्या जोशात डान्स केला. सॉरी परत रक्त यायला लागलं. इकडे दे पहिले सरांना दे, ऋषिकेश सरांना. बिचारी रमा मग अशी केलेलं त्याला सरळ पण आता काय जाऊ दे गाईज. तरी तुम्ही जर डान्स कसं झाला कमेंटमध्ये सांगा. शूट करता करता मला थोडं लागलं. शूटिंग लोकेशन लांबून असं दिसत होतं आणि फायनली आमचे सगळे टेक कंप्लीट झाले. माझी थोडीशी चिडचिड पण झाली आशिष सरांवर, कारण नेहमीप्रमाणे ते मला घरचंच असल्यामुळं ग्रँटेड पकडतात. मग त्याच्यानंतर सगळं शूटिंग कंप्लीट झाल्यावर 5:30 पासून सगळे उठलेले मेंबर 7ला झालेलं चालू शूटिंग आणि फायनली संपलं रात्री 8-9 वाजता. आता तिथून आम्हाला मात्र नाटकाच्या प्रॅक्टिसला जायचं होतं. तुम्ही नाटकाचे ब्लॉग बघितले नसतील तर ते नक्की बघा आणि हे गाणं बघितलं नसेल माझा शिवबा तर चॅनलवर जावा आणि नक्की बघा. आजचा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात Day 2च्या शूटिंगला, कारण गाणं एका दिवसात शूट करून कंप्लीट झालेलं नाही आहे बरं का. अजून दुसरा दिवस पण आहे. मग त्या दिवशी मी काय काय मज्जा केली आणि कसं शूटिंग केलं हे मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.